तर मित्रांनो, या ठिकाणी या चॅप्टरच्या आता शेवटच्या भागामध्ये आपल्याला ह्यूमन इव्होल्यूशन बद्दल पाहायचंय. यापूर्वी आपण डार्विनची जी काही थिअरी आहे तर त्याबद्दल पाहिलं आणि त्यासोबतच आणखी एक जी काही थिअरी आहे लॅमार्किझम, जीन बेप्टिस्ट लॅमार्क यांनी मांडलेली जी काही थिअरी आहे तर त्याबद्दल देखील पाहिलेलं आहे. त्यावर जे ऑब्जेक्शन्स मांडलेले आहेत तर त्याबद्दल देखील आपण मागच्या लेक्चरमध्ये अगदी व्यवस्थित पद्धतीनं स्टडी केलेलं आहे. आज आपल्याला चॅप्टरच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आज आपण ज्या कंडिशनमध्ये आहेत म्हणजे ॲज अ होमोसेपियन तर इथपर्यंतचा आपला प्रवास नेमका कसा झाला. आता यामध्ये आपण 7 कोटी वर्षापूर्वीपासूनचा सगळा इतिहास पाहणार आहोत. पण तसं जर पाहायचं झालं तर 3.5 बिलियन इयर्स ॲगो म्हणजे साधारणतः 350 कोटी वर्षापूर्वी कुठंतरी या अर्थवर अगदी प्रायमरी स्टेजला त्या ठिकाणी अगदी मॉलिक्युलर लेवलला सेलचं फॉर्मेशन होणं चालू झालेलं होतं. ठीक आहे. मग आता आपण 7 कोटी वर्षांचंच का बरं पाहतोय, कारण माणसाचा इतिहास जर तुम्हाला लिंक लावायची असेल तर तिथपर्यंत जुना आहे. म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर आपण या अर्थवर खूप जास्त ज्युनियर आहेत मित्रांनो. म्हणजे आपण या अर्थवर अगदी आपली सुरुवात होण्याच्या आधी बऱ्याचशा स्पीसीज तयारही झाल्या आणि नष्ट देखील झाल्या. ओके, म्हणजे त्या दृष्टीनं जर पाहायचं झालं तर आपण ज्या डायनासोर विषयी चर्चा करत असतो तर ते डायनासोर साधारणतः 7 कोटी वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी एक अस्टेरॉइड जे आहे तर ते अर्थवर आदळल्यामुळे नष्ट झालेले आहेत. अप्रॉक्सिमेटली अराउंड 7 करोड इयर्स बॅक द आइस एज बिगॅन ऑन द अर्थ. इन सच कंडिशन डायनासोर्स बिकेम एक्सटिंक्ट. याच काळामध्ये डायनासोर जे काही आहेत तर ते नष्ट झालेले आहेत. द इव्होल्यूशन अँड डायव्हर्सिटी ऑफ द मॅमल स्टार्टेड ड्युरिंग दिस टाइम. म्हणजे एकंदर हा जो काही काळ आहे ना 7 कोटी वर्ष हा खऱ्या अर्थानं आता मॅमल जे आहे तर तो मॅमल डेव्हलप होण्याचा काळ आहे. आणि या मॅमलमध्येच सुरुवातीला मंकी लाईक ॲनिमल पासून एप लाईक ॲनिमल आणि एप लाईक ॲनिमल पासून त्या ठिकाणी ह्युमन बिंग म्हणजेच होमोसेपियन जे काही येतं तर ते डेव्हलप होत गेलेले येतं. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहायला गेलं तर या काळामध्ये म्हणजे या आईस एजमध्ये हा आईस एज येण्याच्या मागं कारण देखील तेच आहे. जो उल्कापात झाला तर त्याच्यामुळं अर्थचं ॲटमॉस्फिअर जे काही आहे तर ते हजारो वर्ष त्या धुळीनं पूर्णतः झाकून गेलं होतं. सनरेज जे काही आहे तर ते अर्थच्या सरफेसपर्यंत येत नव्हते आणि त्यामुळं अर्थचं तापमान जे आहे तर ते त्या काळामध्ये खूपच जास्त कमी झालं होतं. याच काळामध्ये जे काही फॉरेस्टचं प्रमाण आहे अर्थवरचं तर ते देखील खूप कमी झालं होतं. म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वी जेव्हा डायनासोर नष्ट झाले. आता इथं जर आपण पाहिलं तर याच काळामध्ये म्हणजे डायनासोर नष्ट झाल्यानंतर लेमुर लाईक ॲनिमल जे आहेत तर ते तयार झालेले आहेत. हे लेमुर लाईक ॲनिमल म्हणजे काय तर अगदी शेपटी असणारे आणि जे काय आपण मोठी खारुताई म्हणतो ना तर त्या टाईपचे हे ॲनिमल होते. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत किंवा त्या ठिकाणी लटकत जाणारे हे ॲनिमल होते, लेमुर लाईक ॲनिमल. आता इथं जर पाहायला गेलं तर याच ॲनिमल पासून मंकी लाईक ॲनिमल जे आहेत तर ते इव्हॉल्व्ह झालेले आहेत. कशापासून बरं? सम लेमुर लाईक ॲनिमल पासून मंकी लाईक ॲनिमल डेव्हलप झालेले आहेत. या मंकीचं वैशिष्ट्य काय तर यांना टेल होती. या मंकी लाईक ॲनिमलला काय होती बरं? टेल होती. त्यासोबतच ह्यांचं जे काही फेस आहे म्हणजे चेहरा जो आहे तर ह्याच्या तुलनेत ह्यांचं जे काही क्रॅनियल एरिया जो काही आहे तर तो तुलनेने जास्त असतो. ठीक आहे. त्यासोबतच यांच्यामध्ये म्हणजे नंतर जे काही आपण एप पाहतो तर एपमध्ये जसं प्रॉमिनंट असं फोरहेड असतं तसं मंकी लाईक ॲनिमलमध्ये नव्हतं. हा, यांच्या पूर्ण शरीरावर केस देखील होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 कोटी वर्षापूर्वी म्हणजे 7 कोटी वर्षापूर्वीपासून ते आपण 4 कोटी वर्षापूर्वीवर डायरेक्ट आलो. साधारणतः याच काळामध्ये आफ्रिकेमध्ये टेल्स ऑफ दीज मंकी लाईक क्रिएचर्स व्हेरी ग्रॅज्युअली डिसॅपियर्ड. म्हणजे एकंदर बघा कुठून कुठं चाललो होतं आपण. लेमुर पासून मंकी लाईक ॲनिमल, मंकी पासून आता हळूहळू या मंकीच्या टेल जे काही आहेत तर या टेल गायब होणं चालू झालेलं आहे. आणि याच टेल गायब होण्याच्या प्रोसेसमध्ये जे काही ब्रेन आहे ना तर त्या ब्रेनचं व्हॉल्यूम आणि त्यासोबतच बॉडीचं व्हॉल्यूम देखील काय व्हायला लागलं बरं? वाढायला लागलं. आणि एकंदर इथंच एप लाईक ॲनिमल जे आहेत तर ते डेव्हलप झालेले आहेत. काय डेव्हलप झाले बरं? एप. आणि ह्या एप लाईक ॲनिमलमध्ये काही स्पेसिफिक असे वैशिष्ट्य होते. मंकीपेक्षा एप कोणत्या पद्धतीनं वेगळे होते तर मंकीमध्ये टेल होती, एपमध्ये टेल नव्हती. त्यासोबतच या ठिकाणी जे एप्स तयार झाले होते तर त्यांच्यामध्ये ऑपोजेबल थंब होते. ऑपोजेबल थंब म्हणजे काय
तर हे जे काही बोट असतात तर हे थंब इतर फिंगर्सच्या टिपवर या पद्धतीनं जे काही आपण टेकवू शकतो, तर ही सुरुवात या एप्स पासून झालेली आहे. याच्यामुळं त्या ठिकाणी प्रॉपर ग्रीप धरता यायला लागली. त्यासोबतच या ठिकाणी ज्या काही इतर ॲक्टिव्हिटीज असतात तर त्या इझिली या पद्धतीच्या एप्समध्ये करता येऊ लागल्या. ठीक आहे, म्हणजे अपोजेबल थंब जो काही प्रकार आहे तर तो याच वेळेस आपल्याला पाहायला लागला. त्यासोबतच या ठिकाणी जे काही पेक्टोरल गर्डल आहे, पेल्विक गर्डल आहे, हे देखील मजबूत झालेले आहेत. आता या काळापर्यंत देखील जे काही एप्स होते तर हे साधारणतः 4 पायांवरच चालायचे. बरं, 4 पायांवर चालायचे. एवढंच आपण म्हणू शकतो की त्यांचं जे काही फोरहेड आहे तर ते थोडंसं मोठं झालेलं होतं, प्रॉमिनंट फोरहेड होतं. आता हे एप लाईक ॲनिमल जे आहेत तर ते इंडिपेंडंटली 2 ब्रँचमध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत. एप बघा 2 ब्रँचेसमध्ये इव्हॉल्व्ह झालेले आहेत. एक म्हणजे काय तर या ठिकाणी गिब्बन आणि ओरांग उटांग. काय बरं, ओरांग उटांग आणि गिब्बन. आणि त्याचसोबतच दुसरी जी काही ब्रँच आहे तर त्याच्यापासून गोरिला आणि चिंपांजी इव्हॉल्व्ह झालेले आहेत. म्हणजे एकंदर आपण जर बघितलं तर एप्सच्या 2 ब्रँचेस पडलेले आहेत, गिब्बन आणि ओरांगुटांग ही एक ब्रँच. ही ब्रँच पॅरलली डेव्हलप होत गेली आणि दुसरी जी काही ब्रँच आहे गोरिला आणि चिंपांजी यांच्यापासून आपण डेव्हलप झालो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे ह्युमन बिंग, म्हणजे एकंदर एप्स जे काही आहेत तर हे आपले आणि त्यासोबतच गिब्बन आणि ओरांगुटांचे सगळ्यांचेच अँसेस्टर्स आहेत. हे काय बरं, सगळ्यांचेच अँसेस्टर्स आहेत. These ape-like animals independently gave rise to the 2 lines of evolution, one giving rise to the apes like gibbon and orangutan in the South and Northeast Asia. कोणत्या भागामध्ये, दक्षिण आशिया आणि त्या ठिकाणी ईशान्य आशियामध्ये हे सगळी डेव्हलपमेंट झाली. आणि दुसरी जी काही ब्रँच आहे एप्स पासूनची तर ती गोरिला आणि चिंपांजीच्या फॉर्ममध्ये साधारणतः 2.5 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये डेव्हलप होणं चालू झालेली आहे. बघा कुठून कुठपर्यंत 7 कोटी वर्षापूर्वी लेमोर लाईक ॲनिमल डेव्हलप झाले, त्यांच्यापासून मंकी लाईक ॲनिमल डेव्हलप झालेले आहेत, मंकी लाईक ॲनिमल पासून एप लाईक ॲनिमल आणि एप लाईक ॲनिमल पासून या 2 ब्रँचेस पडलेले आहेत. आणि इथं गोरिला आणि चिंपांजी पासून आपण पुढं या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे. ही दुसरी जी काही ब्रँच आहे तर त्याच्यापासून ह्युमन लाईक ॲनिमल साधारणतः 2 कोटी वर्षापूर्वी डेव्हलप होणं चालू झालेलं आहे. मित्रांनो, आता या ठिकाणी क्लायमेट जे आहे तर याच काळामध्ये ड्राय झालं होतं. 7 कोटी वर्षापूर्वी आईस एज आलेलं होतं, फॉरेस्ट नष्ट झाले होते. आता दुसऱ्यांदा साधारणतः 2 कोटी वर्षापूर्वी जर पाहायला गेलं तर क्लायमेट आता ड्राय झालेलं आहे आणि ह्या काळामध्ये देखील फॉरेस्टचं प्रमाण कमी झालेलं आहे. साहजिकच फॉरेस्टचं प्रमाण कमी झाल्यामुळं हे जे काही एप लाईक ॲनिमल आहेत तर यांना जमिनीवर यावं लागलं. आणि जमिनीवर आल्यानंतर हे गवताळ प्रदेशामध्ये राहायला लागले, ग्रासलँड्समध्ये राहायला लागले. आणि दुरून येणारे जे काही त्या ठिकाणी शिकार करणारे प्राणी आहेत यांच्यापासून जर यांना वाचायचं असेल तर लवकर त्यांचा अंदाज घेता यावा म्हणून हे मागच्या 2 पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करायला लागले. याच्यामधून ह्यांचे जे काही लंबार बोन्स असतात म्हणजे व्हर्टिब्रल कॉलम तर हे सरळ व्हायला लागलं. साधारणतः ह्यांनी पुढचे जे काही 4 लिम्स आहेत तर त्यांचा वापर चालण्यासाठी बंद केला. म्हणजे कुठंतरी आता 2 पायावर चालणे हा प्रकार त्यांनी शिकलेला आहे. हे सगळं अगदी एका क्षणात झालेलं नाहीये, ह्याच्यासाठी हजारो वर्षांची प्रोसेस जी आहे तर ती होती. This made arboreal apes to descend on the land and start terrestrial mode. हे जंगलाचं प्रमाण कमी झाल्यामुळं जे काही झाडावर लटकत राहणारे जे काही चिंपांजी गोरिलासारखे एप्स आहेत तर हे आता जमिनीवर उतरलेले आहेत. यामधूनच काय झालेलं आहे तर ह्यांचे लंबार बोन्स जे काही आहेत आणि व्हर्टिब्रल कॉलम तर ह्यांच्यामध्ये चेंजेस होत गेलेले आहेत, हे सरळ होत गेले. The hands were also freed from the locomotion and thus they became more manipulative. म्हणजे एकंदर जे काही 4 लिम्स आहेत पुढचे जे काही हात आहेत तर ह्यांचा वापर ते चालण्याच्या ऐवजी आता इतर ॲक्टिव्हिटीजसाठी, शिकार करण्यासाठी किंवा टूर्स बनवण्यासाठी वगैरे करणं त्यांनी चालू केलेलं आहे. साधारणतः होमिनॉइड स्पीसीजची जी काही ही जर्नी आहे तर ही 2 कोटी वर्षापूर्वी चालू झालेली आहे. आता ह्युमन लाईक ॲनिमल नेमकं कोणाला म्हणायचं तर ह्युमन लाईक ॲनिमल पहिला जो आहे तर तो रामापिथेकस आहे. कोणता बरं, रामापिथेकस. हा जो एप आहे हा एप आहे बरं. ह्याचे पहिल्यांदा फॉसिल्स मिळालेले आहेत ईस्ट आफ्रिकामध्ये, आफ्रिका खंडाच्या ईस्टर्न साईडला. त्यासोबतच भारतामध्ये ह्यांचे त्या ठिकाणी फॉसिल्स मिळालेले आहेत का तर यस मिळालेले आहेत, शिवालिक हिल्समध्ये. त्यामुळे ह्यांना शिवापिथेकस नावानं देखील ओळखलं जातं. म्हणजे तुम्हाला जर विचारलं की फर्स्ट ह्युमन लाईक एप कोणता तर फर्स्ट ह्युमन लाईक एप आहे रामापिथेकस.
अगदी त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर पुढची सिक्वेन्स कशी आहे बघा. रामापिथेकस पासून पुढं जे काही डेव्हलप होत गेले तर ते आहे ऑस्ट्रेलोपिथेकस, तिथून पुढं निअँडरथल मानव. निअँडरथल मॅन जो काही आहे तर ह्याचं नाव नक्कीच ऐकलेलं असेल. हा पहिला वाईज मॅन, हुशार माणूस म्हटला जायचा. त्याच्यापासून क्रो मॅग्नन. मधल्या काळामध्ये त्या ठिकाणी टूल्स वगैरेचा अगदी प्रॉपर वापर करणारे होमो हॅबिलिस देखील आपल्याला पाहायला भेटतात आणि ताठ कण्यानं चालणारे जे काही आहेत तर ते होमो इरेक्टस देखील आपल्याला याच लिंकमध्ये पाहायला भेटतात. पहिला वाईज म्हणजे हुशार माणूस जो काही आहे तर तो कोणता आहे रे? निअँडरथल मॅन आहे. निअँडरथल मॅन जे काही आहे तर ह्याचे फॉसिल्स तुम्हाला जर्मनीमध्ये पहिल्यांदा मिळालेले आहेत. या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे काही ब्रेनचा व्हॉल्यूम आहे ना तर तो देखील वाढायला लागला. एक लक्षात घ्या, म्हणजे ब्रेन वेट टू बॉडी वेट किंवा ब्रेन व्हॉल्यूम टू बॉडी व्हॉल्यूम जेवढं जास्त असेल तेवढा त्या ठिकाणी तो ॲनिमल जो आहे तर तो जास्त हुशार असं आपण एकंदर म्हणू शकतो. माणसामध्ये सध्या त्या ठिकाणी अगदी पाहायचं झालं तर 1400 cc एवढा आपल्या ब्रेनचा व्हॉल्यूम आहे. किती? 1400 cc. क्रॅनियल कॅव्हिटी आपली 1400 cc आहे आणि ब्रेनचं वेट हे बॉडी वेटच्या तुलनेत 2% आहे, जे की खूप जास्त आहे इतर प्राण्यांच्या तुलनेमध्ये. ठीक आहे, म्हणजे एकंदर याच काळामध्ये खऱ्या अर्थानं माणूस जो काही आहे तर तो विचार करायला लागला आणि हुशार झालेला आहे. त्याच्यानंतर हळूहळू बायोलॉजिकल इव्होल्युशन जी काही आहे तर ती होत गेलेली आहे आणि इथं आपण फक्त फिजिकली चेंज झालेलो आहे असं नाही, हे तर हळूहळू माणूस इतरही गोष्टी शिकलेला आहे. जे काही फॅमिली नावाचा प्रकार आहे, मॅरेज नावाचा प्रकार आहे तर तो आपल्याला इथंच पाहायला भेटतो. कल्चरल इव्होल्युशन झालेलं आहे, सोसायटी बनलेली आहे. रिलिजन जो काही आहे तर हा प्रकार देखील आपल्याला याच काळामध्ये तयार झालेला दिसतो. ठीक आहे, आणि इथं या ठिकाणी मित्रांनो सिव्हिलायझेशन, अगदी अर्ली सिव्हिलायझेशन जे काही आहेत तर ह्या तुम्हाला साधारणतः 7 ते 8 हजार वर्षापूर्वी पाहायला भेटतात. इजिप्शियन सिव्हिलायझेशन आहे किंवा मग अगदी आपली जी काही हरप्पन सिव्हिलायझेशन, चायनीज सिव्हिलायझेशन, या अगदी सुरुवातीच्या सिव्हिलायझेशन्स या आपल्याला इतिहासात पाहायला भेटतात. आता 200 वर्षापूर्वी जे काही आहे तर आता 200 वर्षापूर्वी म्हणजे फारच रिसेंट असा काळ, या काळामध्ये आपल्याला इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालेलं पाहायला भेटतं. पहिल्यांदा हे झालेलं आहे कुठं? तर इंग्लंडमध्ये आणि तिथून त्या ठिकाणी जगामध्ये इतर वेगवेगळ्या देशांमध्ये, सुरुवातीला युरोपियन कंट्रीजमध्ये, नंतर जपानसारख्या एशियन कंट्रीमध्ये देखील इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झालेलं आपल्याला पाहायला भेटतं. आता इथं तुम्हाला प्रश्न कसे येतात तर ही जी काही क्रोनॉलॉजी आहे तर ह्याच्यावर प्रश्न येतात. अगदी सुरुवातीला जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला इजिप्तोपिथेकस पाहायला भेटतो. हा इजिप्तोपिथेकस जो काही आहे तर हा कधीचा आहे तर हा 40 लाख वर्षापूर्वीचा आहे. कधीचा आहे? 40 लाख वर्षापूर्वीचा. नंतर ड्रायोपिथेकस आहे, रामापिथेकस. रामापिथेकस म्हणजे फर्स्ट ह्युमन लाईक एप आहे. फर्स्ट ह्युमन लाईक एप आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलोपिथेकस. ऑस्ट्रेलो असल्यामुळे ह्याचा ऑस्ट्रेलियाचा काही संबंध नाहीये. नंतर स्किल्ड ह्युमन. ह्या स्किल्ड ह्युमनलाच आपण होमो हॅबिलिस देखील म्हटलं जातं. म्हणजे एकंदर या माणसानं पहिल्यांदा टूल्सचा वापर चालू केलेला आहे. टूल्सचा म्हणजे अवजारांचा वगैरे, अवजार तयार करणं, शिकारीसाठी दगडांपासून त्या ठिकाणी अणुकुचीदार असे, त्या ठिकाणी पॉइंटेड असे शस्त्र बनवणं, हे जे काही आहे तर हे कामं या होमो हॅबिलिसनं केलेलं आहे. त्याच्यानंतर आलेलं आहे होमो इरेक्टस. होमो इरेक्टस या माणसानं खऱ्या अर्थानं 2 पायावर ताठ मानेनं, ताठ कण्यानं चालणं चालू केलेलं आहे. ह्यांचा काळ म्हणजे कोणता बरं? तर 15 लाख वर्षापूर्वीचा. त्याच्यानंतर निअँडरथल मॅन आलेला आहे, ज्याला आपण वाईज मॅन म्हणतो, हुशार माणूस. आणि नंतर क्रो मॅग्नन आणि आज जो काही आहे तर होमो सेपियन. म्हणजे मित्रांनो अगदी तुम्हाला जर सिक्वेन्स लावायची असेल तर इजिप्तोपिथेकस, ड्रायोपिथेकस, रामापिथेकस, ऑस्ट्रेलोपिथेकस, स्किल्ड मॅन म्हणजेच होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, नंतर आहे निअँडरथल मॅन, क्रो मॅग्नन आणि होमो सेपियन. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीनं तुम्ही जर पाहत गेलात तर या डायग्राममध्ये तुम्हाला काही एक्झाम्पल्स आहेत. ड्रायोपिथेकसचं जे काही क्रॅनियल किंवा हेडचा जो काही शेप आहे तर तो या पद्धतीचा आहे. हा ड्रायोपिथेकस 4 पायांवर चालायचा. ऑस्ट्रेलोपिथेकस जो काही आहे, ऑस्ट्रेलोपिथेकस म्हणजे हा, ठीक आहे, हा मात्र त्या ठिकाणी 2 पायांवर चाललेला आहे. होमो हॅबिलिस, त्याच्या हातामध्ये पहिल्यांदा शस्त्र वगैरे दिसत आहेत. होमो इरेक्टस हा खऱ्या अर्थानं व्यवस्थित अगदी सरळ चालतोय. आणि सगळ्यात शेवटी होमो सेपियन अगदी डिटेलमध्ये जर क्रोनॉलॉजी पाहिली तर या पद्धतीनं तुम्हाला पाहायला भेटते. ओके, म्हणजे अगदी 7 कोटी वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं सुरू झालेला जो प्रवास आहे लेमूर, त्याच्यानंतर त्या ठिकाणी मंकी, एप्सच्या 2 ब्रँचेस आणि 2 ब्रँचपैकी
एक जी काही ब्रँच आहे तर ती या पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे. मित्रांनो, तुम्हाला हा ह्युमन इव्होल्युशन नावाचा जो काही पार्ट आहे तर नक्कीच समजला असेल अशी अपेक्षा करतो. जर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया, भेटूया नेक्स्ट चॅप्टरच्या निमित्तानं. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.